बेदरकारपणे आला, समोर येईल त्याला चिरडलं. डंपर चालकाचा प्रताप नेमकं काय घडलं? अनेकांना हिरावलं. डंपर चालकानं असं का केलं? भयंकर दुर्घटनेचं धक्कादायक कारण समोर आलं. आधी राजस्थान आणि मग तेलंगणा. 2 बस अपघातानं देश हादरला असतानाच पुन्हा एका अपघाताची भयंकर दुर्घटना घडली. बेदरकार डंपर चालकानं रस्त्यात येईल त्याला चिरडले. यात गाड्या, बाईक आणि पादचारी लोकांचा समावेश होता. भीषण अशा या दुर्घटनेत तब्बल 19 जणांचा मृत्यू ओढावलाय, तर अनेक जण जखमी झालेत. पण आता या अपघातामागं जे कारण आहे ते समोर आलंय, जे प्रचंड धक्कादायक आहे. या अपघाताला जबाबदार डंपर चालकच असल्याचं समोर आलंय. या डंपर चालकानं असं का केलं? कुठे घडली ही घटना? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. तब्बल 50 जणांना चिरडल्याची दुर्घटना घडली आहे राजस्थान मधल्या जयपूरमध्ये. पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात सोमवारी दुपारी डंपर चालक काळ बनून आला आणि अनेकांच्या जीवनात काळाकुट्ट अंधार पसरला. ठिकाण जयपूर. वेळ सोमवारी दुपारची. रस्त्यावर नेहमीसारखी वर्दळ. अचानक एक भरधाव टेम्पर बेदरकारपणे रस्त्यावर धावताना दिसला. समोर येईल त्याला हा डंपर चिरडत होता, मग ती गाडी असो की माणसं. जयपूरच्या हरमारा परिसरात ही भयंकर दुर्घटना घडली, ज्यानं सगळेच हादरून गेले. भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरनं रस्त्यावर कहर केला. या डंपरनं समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिली. भीषण अशा या दुर्घटनेत तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झालेत. अपघातग्रस्त डंपरची अवस्था पाहून या अपघाताचं कारण ब्रेक फेल झाले असावेत असा अंदाज होता. पण आता जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे. डंपर चालकानं एका कार चालकाशी झालेल्या वादावादीनंतर असं भयंकर पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं. या डंपर चालकानं तब्बल 20 गाड्यांना धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची काय माहिती दिली आहे ती आधी पाहूया. एक्सीडेंट करेगा उसके 5-10 मिनट में यहाँ आया हुआ था, देखते मेरे सामने ही डंपर वाला ने मारी है उसको। क्या घटनाक्रम हुआ था आपके सामने? डंपर वाले पीछे से किसी के स्कूटी और कार वालों के मार के आया था। उससे आगे भगता, जिसके सामने जो भी वाहन आए, छोटे बड़े सबको रोनता हुआ आया वो। अब रास्ते में उसने 10 मारे हैं, 12 मारे हैं, 15 मारे हैं। जैसे जैसे मारता हुआ आगे चलता आया, लास्ट स्टेज में एक कार और एक टेलर और एक खुद इस रोलिंग का आगे एक्सीडेंट हुआ है। उसके सामने 6 डेड बॉडी ऐसी थी जिनकी पूरी शक्ति, नाड़ अलग हो गई, हाथ अलग हो गए, पैर हो गए। हमने उनको निकाला है और हॉस्पिटल में भेजा है। और रेलिंग के पास पहुंचने के बाद में वो टेलर और वो डंपर की सबसे ज्यादा गलती है। उसके बाद में डंपर जाके रुका है, जब जाके कार्यक्रम बंद हुआ। नहीं तो वो डंपर अगर आगे निकलता तो और भी पब्लिक को मारता 2 व्हीलर की तो आप गिनती नहीं कर सकते। आते आते 4 व्हीलर की लाइन लग गई, आके वो ऊपर चढ़ाने की कोशिश करा था, उधर से गाड़ी आई, उसके अंदर जाके सीधा वहां। लाश से इतनी हुई है, इतने घर उछड़े हैं। आप हम दोनों मिलके ये पब्लिक अनुमान नहीं लगा सकते हम कि कितनी आज कितने घर उछड़े हैं। ऐसा दर्दनाक हादसा है। प्रशासन से मैं कहता हूँ ये जो टेलर चलाने वालों पर शिकंजा कसना चाहिए। और इस जगह पे आए दिन एक्सीडेंट होते हैं, लेकिन ये पहले बार इतना बड़ा हादसा हुआ है जिसका कोई अनुमान नहीं लगा सकता कि कितने के हैं, कितने घर उछड़े। हाँ, बजरी वाला जो टेलर था, बजरी का था वो टेलर, उसके ऊपर शिकंजा कसना चाहिए। देखिए आप, देखिए अब इस ड्राइवर ने ये कहा है, ये बच गए होगा भगवान की दया से। ये पहली गाड़ी है जो इतना ही हुआ है, बाकी गाड़ी चपक गई। आप पीछे देखो, बिल्कुल पापड़ की तरह चपक गई। खून खून बह गए, कईयों की नाड़ी कट गई, हाथे कट गए, ऊपर से पापड़ चपक गए, क्या बताएं। हे इतकं सगळं भयंकर घडलं ते डंपर चालक आणि कार चालकासोबत झालेल्या वादामुळे। हे कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलाय। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलंय। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी डंपर चालकाची एका कार चालकासोबत वादावादी झाली होती असं दिसून येत आहे। किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या या वादानं काही मिनिटातच अनेक घरातल्या कर्त्या माणसांना हिरावून घेतलं। आरोपी डंपर चालक वाद झाल्यानंतर रागाच्या भरात कारवर ट्रक चढवण्याचा प्रयत्न करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलाय। संबंधित कार चालकानं शिताफीनं आपली कार बाजूला घेतली आणि आपला जीव वाचवला, पण डंपर चालकाच्या रागानं निर्दोष लोकांचा मात्र बळी गेला। या घटनेबाबत माहिती देताना एसीपी उषा यादव यांनी सांगितलं, अपघाताच्या काही वेळ आधी आरोपी डंपर चालकाचा एका कार चालकासोबत किरकोळ वाद झाला होता। त्यानंतर कार चालक कारमधून खाली उतरून डंपर चालकाला 4 शब्द सुनावत होता। त्यामुळे संतापलेल्या डंपर चालकानं त्याच्या कारला हळूहळू धडका दिल्या आणि धमकावायला सुरुवात केली। मात्र कार चालकाने वेळीच आपली कार बाजूला घेतली। त्यानंतर डंपर चालक तिथून पसार झाला। या घटनेनंतर काही मिनिटांनीच सोमवारी दुपारी 12:55 सुमारास
डंपर चालक रस्त्यातल्या कार चालक आणि इतरांवर काळ बनून तुटून पडला। त्यानं लोहामंडी पेट्रोल पंपाकडच्या रोड क्रमांक 14 वरून महामार्गावर येताना अनेक गाड्यांना धडक दिली आणि रस्त्यात येईल त्याला चिरडत तो पुढे गेला। त्यानंतर लोकांनी आरोपी डंपर चालक कल्याण मीना याला पकडलं आणि बेदम मारहाण केली। यावेळी हा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलंय। पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास करतायत। मात्र डंपर चालकाच्या रागामुळे अनेकांचा जीव गेलाय, अनेकांच्या घरात आता अंधार पसरलाय, अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।